विजय हो। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा। विजय हो। विजय हो। एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। नत्ति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। नत्ति मे शरणं मह्यं संघो मे शरणं वरम्। एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि। यांच्या 69व्या महापरदिनानिमित्त या ठिकाणी आपण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानिमित्ताने मी सावळी ग्रामपंचायत व आमच्या शिर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने सावळी गावातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। गावामध्ये एकत्र सगळं जमून आपण त्यांचा दुःख हे कसं आपण समजून घेतोय हे करतो आपण। आणि बाबासाहेबांनी जे काही केलेलं आहे ते सगळं जनतेसाठीच केलेलं आहे। 6 डिसेंबर 1956 साली बाबांना देवाज्ञा झाली आणि या दुःखाच्या दिवशी आपण सगळे मिळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि थांबतो। जय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन, ज्यांनी या जगाला एक अतिशय असं उत्कृष्ट वळण लावलं, घटना दिली आणि ते ज्या दिवशी 8 डिसेंबर रोजी आपल्याकडे गेले त्या दिवशी सगळ्या देशावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच्यातून सगळ्यांनी सावरण्याची शक्ती परमेश्वरांनी सगळ्यांना दिली अशा मानवास मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो। 2025 हा दिवस दरवर्षी येत असतो, परंतु याही वर्षी आपल्यातून एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी देशाला मोठं योगदान दिलं, समाजाला संदेश दिला असं व्यक्तिमत्व 6 डिसेंबर रोजी आपल्यातून निघून गेलं आणि त्याची आठवण म्हणून त्यांच्या कार्याचा जय जयकार म्हणून आपण या ठिकाणी दर 6 डिसेंबरला महानिर्वाण दिनी जमतो। तर खरोखर बाबासाहेब एक मानवरूपी जन्माला आले, परंतु जन्म घेतल्यानंतर त्यांनी या देशाचा उद्धार तर केलाच केला, पण आपल्या स्वतःच्या जातीसाठी सुद्धा अन्याय होतो हे त्यांनी प्रथम ओळखलं आणि मग समाजाबरोबर तडजोड करून समाजाला वेगळी दिशा देऊन त्यांनी समाजाने म्हणजे एक प्रकारचा जातीवाद नष्ट करणारा माणूस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पूर्वी लोक होते जातीवादी, पण बाबासाहेबांनी खरा जातीवाद या स्वतः संपवला। होत असताना प्रथमतः मी प्रज्ञाशील करुणा यांच्या सुरेख संबंधित तथागत भगवान गौतम बुद्ध, अंधार कितीही गडद असो त्या अंधाराला एक प्रकाश किरण चिरू शकते, परंतु या पृथ्वीतलावर एक प्रकाश लखतच जन्मास आली। ती प्रकाश लखत म्हणजे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारात प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो। आज संपूर्ण देशामध्ये हा 69वा महापरिनिर्वाण दिन संपन्न होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हातीमध्ये अनेक प्रकारचे अवमान, अपमान, त्रास, यातना सहन करावं लागल्या, उपाशी पोटी राहावं लागलं। 18 तास त्यांना समाजासाठी, बहुजनांच्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागला आणि त्यांना या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या। शेवटचे 2-3 दिवस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन हे 6 डिसेंबर 1956 साली झालं। त्या अगोदरचे 2-3 दिवस बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे, अमर रहे, अमर रहे बाबासाहेब, अमर रहे, अमर रहे,
राहाता तालुक्यातील सावळवीर बुद्रुक येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. प्रेस रिपोर्टर राजकुमार गडकरी, शिर्डी, सावळवीर.